अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या निवडणुकीत भाजपने 45 मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला असून काँग्रेस आघाडीला 32 जागांवर खरं तर समाधान मानावं लागलंय। काँग्रेसचा 13 मतांनी पराभव झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढला। या निवडणुकीत एमआयएमने तटस्थ राहून अर्थपूर्ण व्यवहार केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। त्याला एमआयएमने प्रत्युत्तर दिलं असलं तरी दोन्ही पक्षातील कलगीतुरा अधिक रंगण्याची शक्यता आहे। अकोला महापालिकेत भाजपची सत्ता, काँग्रेसने पराभवाचे खापर एमआयएमवर फोडले। काँग्रेस आणि एमआयएम मधील संघर्ष वाढणार। महापौर आणि उपमहापौर पदासाठी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत भाजपने स्वतःची 38 मते मिळवत सत्ता स्थापनेत निर्णायक आघाडी घेतली। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 3, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 1, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 1 आणि 2 अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा भाजपने मिळवला। तर दुसरीकडे काँग्रेस आघाडीला काँग्रेसचे 21, उबाठाचे 6 आणि वंचित बहुजन आघाडीचे 5 नगरसेवक मिळून एकूण 32 मतं मिळाली। या निवडणुकीत एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्यानं काँग्रेस आघाडीचा खेळ बिघडल्याचं चित्र दिसून आलं। एमआयएमने भाजपसोबत छुपी युती करून व्यवहार केले, त्याचप्रमाणे त्यांच्या तटस्थ भूमिकेमुळेच लोकशाही मूल्यांना तडा गेला असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केलाय। भारतीय जनता पार्टी ने जिस तरह पैसों का व्यवहार करके एक उम्मीदवार को 3-3 करोड़ रुपए देकर खरीदा गया, तो वो भारतीय जनता पार्टी जिसने नाम छुपाकर महापौर के चुनाव लड़ी और राष्ट्रवादी पार्टी के शरद पवार तुतारी के जो नगर सेवक है उन्होंने मुंह छुपा के वोट दिए और एमआईएम ने यहाँ पे गाली खाकर तटस्थ हुई, तो आज तो हाउस के अंदर ही उनकी इतनी बेइज्जती हुई। काँग्रेसच्या या आरोपांना एमआयएम कडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले। काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक नगरसेवकांची संख्या नसल्यानं आरोप केले जात असल्याचा दावा एमआयएमने केला। तसेच बाबरी मस्जिद पाडणाऱ्या उबाठाच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान कसं करणार असाही सवाल उपस्थित करत एमआयएमने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। याशिवाय काँग्रेसकडून धमकावल्याचा आरोपही एमआयएमने केलाय। बाबरी मस्जिद पाडणाऱ्यांच्या विचारधारेच्या उमेदवाराला आम्ही मतदान करू शकत नाही, येणाऱ्या काळात अकोल्यातून काँग्रेसचं नाव पुसून काढू असा दावाही एमआयएमने केलाय। महापौर पद के लिए जो उम्मीदवार खड़ा किया गया था वो शिवसेना का था और ये वही शिवसेना है जिन्होंने बाबरी मस्जिद को शहीद किया। अब कांग्रेस ये बात भूल गई कि बाबरी को शहीद करने वालों के साथ कांग्रेस सत्ता के लिए जाके बैठ गई, लेकिन एमआईएम जो है ये खुददार पार्टी है, ये जिन्होंने मुस्लिम समाज का इस देश के अंदर दंगे भड़काने का काम किया, ऐसी पार्टी के महापौर पद के उम्मीदवार को ये मतदान कभी नहीं करेंगे क्योंकि जिंदा दिल ये लोग हैं। अकोला महापालिकेतील सत्ता स्थापनेनंतर भाजप विजय झाला असला तरी काँग्रेस आणि एमआयएम मधील वाढता संघर्ष आगामी स्थानिक राजकारणात नवं समीकरण तयार करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।